नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार 293च्या प्रस्तावावर भाषण करतात. आज सरकारकडून या भाषणांवर प्रत्युत्तर दिलं जाणार असून आरोप प्रत्यारोपाची शक्यता आहे. अशासकीय ठराव चर्चेत येणार असून सरकारला त्यांना मागे घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातील महत्त्वाची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. राज्यातील महापालिका निवडणुका महायुतीत एकत्र लढवण्यावर तत्वानुसार सहमती झाली आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून नवी मुंबई महापालिकेचा निर्णय अजून अनिश्चित आहे. स्थानिक पातळीवर जागा वाटपांसाठी दोन्ही पक्षांची संयुक्त समिती स्थापन करण्याची तयारी आहे. महाराष्ट्रातील राजकारणात हिंदुत्वावरून एक नवीन वाद उभा राहिलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत म्हटलंय की हिंदुत्व शिकवण्यासाठी अमित शहा किंवा संघाची गरज नाही. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत म्हटलंय, ज्यांनी आरोग्य सेवा आणि मुंबईची लूट केली त्यांना अमित शहांवर बोलण्याचा हक्क काय? राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये आज महत्त्वपूर्ण करार होणार आहे. या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईला येणार आहेत. त्यामुळे मुंबईसाठी कोणती मोठी घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र हा करार कोणत्या संदर्भातील आहे याची अजून स्पष्टता आली नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी लातूरमधील निवासस्थानी निधन झालंय. मुंबई सत्र न्यायालयाने माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित रफिक शेखचा जामीन अर्ज फेटाळलाय. विशेष मकोका न्यायालयाने शेखच्या जामीन अर्जावर निर्णय घेताना त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीतील सक्रिय सहभागाचे पुरावे सादर केलेत. यामध्ये जप्त केलेला दारुगोळा, कॉल डेटा रेकॉर्ड आणि सह आरोपींच्या कबुली जबाबांचा समावेश आहे. न्यायालयाने नमूद केलं की शेखने टोळी प्रमुख अनमोल बिश्नोई याला हत्येची मदत केली आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता जामिनावर सुटका झाल्यास त्याच्याकडून पुन्हा गुन्हा होण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं पुढे ढकलली आहे. वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवालांशिवाय कोणताही आदेश देता येणार नाही असं न्यायालयाने सांगितलंय. प्रकरणातील पुरावे नव्याने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत सर्व अहवाल तपासल्यानंतरच पुढील आदेश देण्यात येतील असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या धनज गावाजवळ भीषण अपघात झालाय. यवतमाळ येथून शिर्डीला जात असलेल्या भाविकांच्या कारला भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणारी कार अनियंत्रित होऊन धडकली. या अपघातात 2 जण जागीच ठार झालेत तर 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडी वाढली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्याखाली नोंदवण्यात आलंय. गुरुवारी मुंबईचं किमान तापमान 15 आणि माथेरान 17 अंश राहिलंय तर अहिल्यानगरमध्ये अधिक थंडी अनुभवायला मिळाली. पुणे व नाशिकमध्ये तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात थंडी वाढली असून तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेले. धडगाव, तोरणमाळ, डाब आणि मुलगी भागात सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय. सायंकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत गारठा जाणवतो. पुढील काही दिवसात तापमान अजून घटण्याची शक्यता आहे, त्यामुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. नाशिक शहरातील तापमान 8.5 डिग्री सेल्सिअस राहिल्यामुळे नाशिक मनपा प्रशासनाने महापालिकेच्या शाळा सकाळी 8 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लहान मुलांच्या आरोग्यासाठी घेतला असून 4 दिवसांपासून वाढत्या थंडीमुळे लागू करण्यात आलाय. खासगी शाळांवर सक्ती नाही, त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. एप्रिलपासून पुणे विमानतळ परिसरात दिसत असलेला प्रौढ नरबिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलाय. पुणे वन विभाग, RESQ चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त मोहिमेत बिबट्याला सुरक्षितरित्या बेशुद्ध करून पकडण्यात आलं असं वन विभागाने सांगितलं आहे. नाशिक महापालिकेने 4 मलनिस्तारण प्रकल्पाच्या विस्तारासाठी 1270 झाडं तोडल्याचं मान्य केलंय. सुरुवातीला 1728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यापैकी 458 झाडं वाचवण्यात आली. महापालिकेने या झाडतोडीच्या बदल्यात 17,680 नवीन रोपं लावण्याचा दावा केला आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी पूर्व, सांताक्रूज आणि दादर प्रभादेवी भागातील मोठ्या जलवाहिन्यांच्या जोडणीसाठी कामे सुरू आहेत. या कामांमुळे आजपासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत या विभागातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट देण्यात येणार आहे। वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसमध्ये आता हल्दीराम, फ्लाइट कॅटरर्स आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट साखळ्यांचे स्वादिष्ट ब्रँडेड जेवण मिळणार आहे। IRCTCने सुरू केलेल्या प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट अंतर्गत जेवण बनवणं आणि सर्व्हिसची जबाबदारी वेगळी केली जात असून इंडस्ट्रियल किचन आणि मोठ्या ब्रँड्सकडून ताजे उच्च गुणवत्तेचे फूड दिले जाणार आहे। लवकरच हा बदल शताब्दी, राजधानी आणि इतर प्रीमियम ट्रेनमध्ये लागू होणार आहे। रेल्वे प्रवाशांसाठी हा खरोखरच मोठा दिलासा आहे। पंढरपूर येथील विठोबा मंदिर प्रशासनाने डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला वाढलेल्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 21 ते 31 डिसेंबर दरम्यान VIP दर्शन, टोकन दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बंद ठेवले जाणार आहे। यामुळे सर्व भाविकांना समान संधी मिळेल आणि मंदिर परिसरात होणारी गर्दी कमी होईल। कोल्हापुरी चप्पलसाठी चालवलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले। जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड प्राडा, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम लीडकॉम आणि कर्नाटकचा लीडकार यांच्यात मुंबईत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे। यानुसार 26 फेब्रुवारी नंतर प्राडाच्या 40 विक्री केंद्रावर कोल्हापुरी चप्पल उपलब्ध होणार आहेत। सांगरखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये गुजरातमधून आलेला ब्रह्मोस हा मारवाडी जातीचा, काळ्या रंगाचा आणि कपाळावर आकर्षक पांढऱ्या पट्ट्याचा अत्यंत राजेशाही ठेवणीचा अश्व आहे। त्याला पाहण्यासाठी बाजारात प्रचंड गर्दी उसळली आहे। 15 कोटी रुपये किमतीचा ब्रह्मोस देशातील सर्वात महाग घोड्यांपैकी एक मानला जातो। पुष्कर बाजारात त्यासाठी 8 कोटींची बोली लागली असली तरीही देसाई कुटुंबाने विक्री नाकारली आहे। 36 महिन्यांचा आणि तब्बल 63 इंच उंच असलेला ब्रह्मोस सध्या देशातील टॉप परफॉर्मन्स घोड्यांमध्ये गणला जातो। टी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारताची मोठी निराशा झाली आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 214 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 162 धावांवर ऑल आउट झालाय। 5 सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली असून दक्षिण आफ्रिकेने पहिल्या पराभवाची जोरदार परतफेड केली आहे। शुभमन गिल गोल्डन डक, सूर्यकुमारने फक्त 5 धावा घेतल्या तर अभिषेक शर्मा 17 आणि अक्षर पटेलने 21 धावांची खेळी केली आहे। वर्ल्ड कप पूर्वी भारताच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। गुरुवारी दिल्लीमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी प्रेयर मीट आयोजित करण्यात आली होती। धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं होतं। ते 89 वर्षांचे होते। या प्रेयर मीटमध्ये त्यांच्या पत्नी हेमा मालिनी, मुली ईशा आणि अहाना देओल उपस्थित होत्या। हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणी शेअर करताना भावनिक भावना व्यक्त केल्यात। त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल, प्रेमाबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलताना अश्रूंना सामोरे जावे लागले। हेमा मालिनी म्हणाल्या, धर्मेंद्र हे फक्त उत्तम अभिनेता नव्हते तर अतिशय प्रेमळ पती, वडील आणि आजोबा देखील होते। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबासह चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे। हेमा मालिनी खूप भावुक झाल्या आणि त्या म्हणाल्या की या धक्क्यापासून बाहेर पडणं कठीण आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।